कार्तिकी एकादशीला चातुर्मास व्रताचा शेवटचा दिवस मानला जातो। या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू त्यांच्या चातुर्मासात 4 महिने निद्रा अवस्थेत जातात। ते कार्तिकी एकादशीला जागे होतात आणि पुन्हा ह्या सृष्टीच्या पालनाचा कारभार करण्यासाठी उभे ठाकतात। यंदा अधिक मासामुळे हा चातुर्मास 5 महिने असल्यानं 1 महिना अधिक वाट पाहावी लागली, कारण भगवान श्रीहरी विष्णू हे 5 महिने योग निद्रेत राहतात। त्या काळात म्हणजे देवशयनी एकादशी पासून प्रबोधनी एकादशी पर्यंत तब्बल 4 ते 5 महिने कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही। मात्र आता कार्तिकी एकादशी या तिथीपासून लग्न, मुंज, गृहप्रवेश आणि मंगल कार्यांना सुरुवात होते। त्यामुळे हिला देव उठणी एकादशी असंही म्हणतात। कार्तिक शुद्ध एकादशी ही देवप्रबोधनी एकादशी किंवा विष्णू प्रबोधोत्सव म्हणून देखील ओळखला जातो। आषाढी एकादशी पासून सुरू झालेल्या चातुर्मासाची कार्तिकी एकादशीला सांगता होत असते। तर मग कार्तिकी एकादशी आहे तरी कधी, तारीख काय आहे, महत्त्व आणि काही मान्यता हेच आज आपण जाणून घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया, पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा। आषाढी एकादशीप्रमाणे कार्तिकी एकादशीलाही हजारो वारकरी वारी करतात। विठ्ठल दर्शनाची ओढ भाविकांना लागलेली असते। आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशीचा कालावधी चातुर्मास म्हणून ओळखला जातो। कार्तिकी एकादशी अनेक अर्थानं महत्त्वाची मानली जाते। यंदा श्रावण महिना अधिक असल्यानं चातुर्मासाचा कालावधी 5 महिन्याचा झाला होता। कार्तिकी एकादशीला चातुर्मासाची सांगता होत आहे। आषाढी आणि कार्तिकी या 2 एकादशींच्या दरम्यान चातुर्मास पाळला जातो। यंदा सन 2023 मध्ये गुरुवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे। मात्र या कार्तिकी एकादशीची तिथी सुद्धा बघूया। कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 11:03 सुरू होईल आणि 23 नोव्हेंबर रोजी रात्री 9:01 समाप्त होईल। उदय तिथीनुसार 23 नोव्हेंबर रोजी गुरुवारी देव उठणी एकादशीचा म्हणजेच कार्तिकी एकादशीचा उपवास केला जाईल। या दिवशी पंढरपूर येथे यात्राही असेल। राज्यभरातून मोठ्या संख्येनं भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये दाखल होतात। कार्तिकी एकादशीला व्रत पाळण्याची वेळही बघूया। एकादशीचं व्रत दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशी तिथीला सोडावं असं शास्त्र सांगतं। अशा परिस्थितीत कार्तिकी एकादशीचं व्रत 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 6:51 पासून ते सकाळी 8:55 पर्यंत या वेळेत सोडता येईल। देव उठणी एकादशीचा शुभ योग या काळात जोडून येतोय। पंचांगानुसार कार्तिकी एकादशीच्या दिवशी सिद्धी योग तयार होतोय। याचबरोबर सर्वार्थ सिद्धी योग आणि रवी योग देखील या दिवशी तयार होत आहेत। त्यामुळे ही एकादशी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे। सकाळी 11:55 पासून सिद्धी योग सुरू होईल आणि 24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5:16 पासून ते सायंकाळी 6:51 पर्यंत सर्वार्थ सिद्धी योग राहील। याचबरोबर रवी योग सकाळी 6:50 पासून ते संध्याकाळी 5:16 पर्यंत असेल। शिवाय ज्योतिषशास्त्रात हे 3ही योग उपासनेसाठी सर्वोत्तम मानले जातात। जो व्यक्ती या शुभ काळात पूजा करून शुभ कार्य पूर्ण करतो त्याला जीवनात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होतं। अशा व्यक्तींवर देवाची सदैव कृपा राहते अशी ही मान्यता आहे। आता विष्णू शयन ते विष्णू प्रबोधोत्सव याबद्दल माहिती जाणून घेऊया। कार्तिक महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशी प्रबोधनी एकादशी म्हणून साजरी केली जाते। दक्षिणायन ही देवांची रात्र मानली जाते, तर उत्तरायण हा देवांचा दिवस असतो। कर्क संक्रांत आषाढ मासात येते, म्हणून आषाढ शुद्ध एकादशीस देवशयनी एकादशी म्हटलं जातं। त्या दिवशी देव झोपी जातात अशी समजूत रूढ आहे। शिवाय कार्तिक शुद्ध एकादशीला देव झोप घेऊन जागृत होतात, म्हणून तिला प्रबोधिनी, बोधनी किंवा देवोत्थानी एकादशी म्हटलं जातं। नवसृष्टी निर्मिती दरम्यान ब्रह्मदेवाचे कार्य सुरू असताना पालन करता भगवान श्रीहरी विष्णू निष्क्रिय असतात, म्हणून चातुर्मासास विष्णू शयन म्हटलं जातं। आषाढ शुद्ध एकादशीला विष्णू शयन, तर कार्तिक शुद्ध एकादशी नंतर म्हणजेच द्वादशीला विष्णू प्रबोधोत्सव साजरा केला जातो। याचबरोबर कार्तिक शुद्ध द्वादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह केला जातो। कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही एका दिवशी तुळशीचा श्रीकृष्णाशी विवाह लावण्याची पद्धत आहे। तुळशी विवाह केल्यास
कन्यादानाचं पुण्य मिळतं आणि मोक्षप्राप्ती होते अशीही मान्यता आहे। शिवाय भारतीय संस्कृतीत तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। श्रीहरी विष्णूला तुळस प्रिय असल्यामुळे तिला हरिप्रिय म्हणतात। तुळशी वाचून केलेली श्रीहरी विष्णूंची पूजा व्यर्थ ठरते असंही पद्मपुराणात म्हटलंय। समुद्र मंथनातून जेव्हा अमृत निघालं तेव्हा त्याचे थेंब जमिनीवर पडले, त्यापासून तुळस या वनस्पतीचा जन्म झाला असंही मानलं जातं। तुळशी विवाह झाल्यानंतर चातुर्मासात जी व्रत घेतलेली असतात त्या सर्वांचं उद्यापन या काळात केलं जातं। याचबरोबर एकादशी तिथी भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे। अशा स्थितीत या दिवशी नियमानुसार भगवान श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी। शास्त्रानुसार प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं तोडू नयेत। शिवाय आणखी काय करावं आणि काय करू नये हे सुद्धा जाणून घेऊया। सोबतच एकादशी व्रताचे नियम काय सांगतात हेही बघूया। मात्र प्रबोधिनी एकादशीला आणखी काही कामं करू नयेत असं सांगितलं जातं। त्यात तुळशीची पानं तोडू नयेत। प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी भगवान शाळीग्राम आणि माता तुळशीचं लग्न होतं। अशा परिस्थितीत या दिवशी तुळशीची पानं तोडणं वर्ज्य मानलं गेलं। याचबरोबर तामसिक गोष्टींचं सेवन करू नये। एकादशीला सात्विक भोजन घ्यावं। जर उपवास नसेल तर या दिवशी साधं अन्न खावं, मात्र मांसाहार करू नये। याचबरोबर एकादशीच्या दिवशी भाताचं सेवनही करू नये। असं मानलं जातं की तांदळाचं सेवन केल्यानं माणसाला पुढील जन्मी रांगणाऱ्या प्राण्यांच्या योनीत जन्म मिळतो। शिवाय एकादशी तिथीला वादविवाद करणं टाळावं। या दिवशी भांडणं केल्यामुळे देवी लक्ष्मीला रागही येऊ शकतो। सोबतच एकादशीच्या दिवशी कोणाचाही अपमान करू नये। असं केल्यानं सुद्धा देवी लक्ष्मी क्रोधित होऊ शकते असंही म्हणतात। मग प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी काय करावं? तर एकादशीच्या दिवशी दान करणं सर्वोत्तम मानलं जातं। शिवाय एकादशीच्या दिवशी शक्य असल्यास गंगेत स्नान करावं। शक्य नसल्यास आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून आंघोळ करावी। लग्नातील अडथळे दूर करण्यासाठी एकादशीच्या दिवशी केशर, केळी किंवा हळद दान करावी। याचबरोबर कार्तिकी एकादशीचं व्रत करावं। हे व्रत केल्यानं धन, मान सन्मान आणि संतती सुखाबरोबर इच्छित फळ मिळतं असंही म्हणतात। शिवाय एकादशीचं व्रत केल्यानं पितरांना मोक्ष प्राप्त होतो। तर कार्तिकी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी कधी आहे, त्याची तारीख काय आहे, महत्त्व आणि काही मान्यता आपण या व्हिडिओमधून जाणून घेतल्यात। याचबरोबर कार्तिकी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशीबद्दल आणखी काही प्रश्न तुम्हाला पडले असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।